सांगा मॅडम, हा बाळ किती महिन्याचा म्हणजे पोटात किती महिन्याचा तुम्ही विपश्यनाला गेलात? हा जेव्हा 5 महिन्याचा प्रेग्नन्सी होती ना, जेव्हा हा 5 महिन्याचा पोटात होता तेव्हा गर्भसंस्कार म्हणून विपश्यना त्यांनी पहिल्यांदा, मी पण पहिल्यांदा केली आणि त्यालाही धर्म पहिल्यांदा. नाही, खूप खूप चांगलं. कारण काय, आता मी तुम्हाला प्रॅक्टिकल एक अनुभव सांगतो. माझा एक शेतकरी भाऊ आहे, त्याला जोर जबरदस्तीने शिव्या घालून 2007मध्ये आम्ही विपश्यनाला घेऊन गेल्या बायकोसोबत. तिला 7वा महिना होता आणि आपलं देहू आळंदी गाव. ती टीचर म्हणे, अगं आम्ही प्रेग्नंट लेडीज इथं घेत नाही, त्या पुणे शहरात घेतो. पण आता आलीच म्हणे तर बाई 10 दिवस तू वाटेल तेव्हा झोप, वाटेल तेव्हा रूममध्ये जा. आणि ती मुलगी तिनं 97% मार्क मिळवलं 10वीत. आता ती त्या कुठल्या IIT परीक्षेला पण बसली होती. हा खूप चांगला तुम्ही संदेश दिला. खूप चांगले पावलं आमच्या घरात पडलेत. आणि कमीत कमी याच्यामुळे आमची ही नात 5 वर्ष झाल्यावर तरी आमची सून आणि मुलगा, मुलांना तर एक ओळख केलेली आहे, तर आमची सून जर विपश्यना गेली 5 वर्षानंतर ही मोठी झाल्यावर, तर आमच्या घराचे तुमचे पाय लागल्याचं भाग्य आम्हाला लाभेल. नाही पण ताई तुम्हाला सांगू का, मी खूप तुम्हाला फरक पडेल. तुम्हाला पेरेंटिंगच्या हिशोबाने पण, आणि आपण खूप सारे आपण चेंजेस आणतो आपल्या याच्यामध्ये, लाईफस्टाईलमध्ये पण आणतो आणि आपल्या थिंकिंगमध्ये पण आणतो, आणि मग ते त्याच्यामध्ये पण तुम्हाला ट्रान्सलेट होतात ते चेंजेस. दोघांपैकी एक ते दादा करू शकतात ना तोपर्यंत. त्यांनी एक वेळा विपश्यना केलेली आहे, पण ती 10वीत असताना, नंतर फॉलोअप काहीच नाही. नाही तुम्ही करा. माझ्या मुलीने तिच्या वेळेस सगळे कोर्सेस ऑनलाईन होते ना, लोणावळ्याला ते सर्व केलं. तिच्या वेळेस नाही झालं, तिच्या वेळेस केलं. ते तिथे पेरेंटिंगचे पण आहेत याचे, खूप छान आहेत. तुम्ही आता एखाद्या वेळेस सहज वेळ मिळाला की एखाद्या संडेला ते जाऊन या, त्यांना आधी फोनवर कॉन्टॅक्ट करा की म्हणा, नाही ऐका ना, अजून काही वाया नाही गेलं. त्यांना सांगा, आमचं बाळ 6 महिन्याचं आहे, आम्ही सकाळी 9 वाजता येऊ इच्छितो आणि 5 वाजता जाणार, तर आम्हाला काय काय तुम्ही हे करणार, तर ते प्रॉपर गायडन्स करतात. आणि मुलाचा स्वभाव, मुलाचं ते सर्व, त्यांच्याकडे वेगवेगळी यंत्र आहेत. आणि मनशक्ती म्हणजे विपश्यनेप्रमाणेच ती मनशक्ती एक आपल्या जीवनाचा आराखडा काढून देणारी आहे. आणि सर्व सत्संग काय सांगतात की धर्मानं वागा, नीतिमत्तेनं वागा. तर ती मनशक्ती काय शिकवते, जगात सुख दुःख समान आहे. तुम्ही जर खूप सुख भोगत आहात, तुम्हाला वाटतं सुख टिकायला पाहिजे, तर तुम्हाला 6.25% त्याग करावाच लागेल, वेळेचा, पैशाचा, सेवेचा, निस्वार्थ. आणि आयुष्यात सुखदुःख समान असतात. सुखामागून दुःखामागून सुख येतेच, पण ते दुःख अवॉइड करायला तुम्हाला दुःख विकत घ्यावं लागतं. तर ह्या डॉक्टर मॅडम आहेत, नागरे मॅडम, बालरोगतज्ञ, परंतु त्या शासकीय नोकर असल्यामुळे काही प्रॅक्टिस करत नाही, पुढे करणारही नाही. त्यांनी 100 तरी विपश्यना केल्या. तर असे पावलं आज आमच्या घरात लाभले, आमचं फार मोठं भाग्य. आणि आमच्या घरात जे येणारे आता समजा लहान मुलं आता मोठे मोठे होत आहेत, त्यांना हा खूप चांगला संदेश जाईल. आजी व नातू, याचं नाव काय? हा स्वायू. शांत व्यक्तिमत्व आहे. घरी पहिले नजर काढा घरी गेल्यावर, करण्याचं काय होतं, जो मुलं रडायला सुरुवात करतात, दे मायन धरणीठ आहे. तुमच्या ओळखीचे